10 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेसाठी असे आवाहन केले होते की पेट्रोल, डिझेल, गॅसचा वापर शक्य तेवढाच करा. त्यानंतर 1 वर्षापर्यंत सोने खरेदी करू नका. याच्या पाठीमागचे कारणं काय आहेत, या संदर्भात वैजापूरच्या अरिहंत ज्वेलर्सचे मालक उमेश संचेती यांची घेतलेली एक वैजापूर टीव्हीने मुलाखत. 10 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आवाहन केले की 1 वर्षापर्यंत सोने खरेदी करू नका. तुम्ही सोन्याचे वैजापूर तालुक्यातले मोठे व्यापारी आहात, काय बोलाल याबद्दल? काय कारणं असतील? आता नरेंद्र मोदीजींनी जे सांगितलं, समजा हे तर देश हितासाठी सांगितलं, तर मोदीजींनी जे सांगितलं ते पण सत्य परिस्थिती आहे आणि देशासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. आता ह्या व्यवसायामध्ये कमीत कमी 6 करोड लोक पूर्ण भारतामध्ये जोडलेले ह्या धंद्याशी. पण आता जर सध्या तसं जर त्यांच्या विचारावर जर कधी पूर्ण जर केलं तर 6 करोड लोक प्रभावित होतील ह्या निर्णयामुळे. तर माझं असं मत आहे का प्रत्येकाने जेवढं शक्यतो जेवढं होईल तेवढं त्यांनी टाळावं. जिथे नाहीच होऊ शकत ॲडजस्ट समजा तिथे त्यांनी व्यवहार केले तरी चालतील. आणि त्यांनी हेच नाही, अजून 2-3 गोष्टी सांगितलेल्या, जसं पेट्रोल डिझेल कमी वापरा, फॉरेनचे ट्रिप कमी करा, विदेशी खर्च कमी करा, विदेशावर जाण्याचा खर्च कमी करा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, समजा आता विदेशाला जाण्यासाठी लोकांची तर 2-2, 4-4, 6-6 महिन्या पहिले जे बुकिंग करावं लागतात ते तर ह्यावेळेस एका वर्षामध्ये ते तर आता कॅन्सल करू शकत नाही. तसं पेट्रोल डिझेल पण आपण एकदम काटेकोरपणाने पाळू शकत नाही, जिथे जायचं तिथे जावंच लागतं. तसं आता सोन्यावरती म्हणजे तशीच गोष्ट आहे का तुम्ही एकदम कटाक्षाने ही गोष्ट पाळू शकत नाही. पण एक देशवासी या नात्याने जेवढं होईल तेवढं आपण त्याच्यावरती प्रयत्न करायचा आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण कमी करायचं. आता ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय 100% बंद होऊ शकत नाही. 10 तारखेनंतर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम पडला? नाही, 10 तारखेपासून तर म्हणजे मोदीजींच्या स्टेटमेंटच्या नंतर अजून तर काही फरक पडलेला नाही आहे. त्याचं इफेक्ट व्हायला थोडा वेळ लागेल अजून. पण तरी पण माझ्या मते समजा 50% फरक तर पडेल. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटमुळे 50% फरक पडणार आहे आणि जसं जसं अजून कालावधी जाईल तसा फरक पडेल. दुसरा मुद्दा असा का आशिया खंडामध्ये सर्वात जास्त क्रेज सोन्याचा आहे, त्याच्यात भारत नंबर 1ला आहे. आणि सध्या लग्नसराईचं सीझन चालू आहे, लग्न आहे, त्याच्यामुळे लग्नात सोनं करणं हे एक प्रतिष्ठेचा प्रश्न असतो किंवा मग तिथं वापरलंच जातं. तर तुम्हाला काय वाटतं, आता लग्नसराईचा आणि मोदीजींच्या आव्हानाचा परिणाम काय होईल? आता बघा, लग्नसराई तर जवळपास आता 70% तर संपलेला आहे. आता एवढाच महिना एक लग्नसराई आहे, पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये लग्न होत नाही. तर जवळजवळ लोकांची खरेदी तर ही 70-75% तर आटपलेली आहे समजा. आता राहिलेले 20-25% आहे समजा. तर त्यामुळे ते निश्चितच समजा थोडा फरक पडणारच आहे इथून पुढे आता. आणि जवळपास समजा लग्नसराई संपल्यामुळे आता लोकांना त्यांच्या स्टेटमेंटवरती अंमल करण्यासाठी फार सोपं होईल. आता सोन्याऐवजी दुसरा काही पर्याय आहे का? नाही, सोन्यासारखा पर्याय दुसरा काहीच नाही आहे. सोने हा एकमेव पर्याय आहे सोने. कारण की सोन्याची गुंतवणूक जी असते ती डॉलरमध्ये जाते, ती करन्सी विदेशात जाते, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांना डॉलर कमी करण्यासाठी सोने खरेदी करू नका असं त्यांचं मत आहे. तर आपल्या देशामध्ये अशी काही व्यवस्था आहे का किंवा अशी काही वस्तू आहे का सोन्याऐवजी त्याचा आपण पर्यायी वापर करू शकतो? नाही, सोन्याशिवाय दुसरा कोणताच पर्यायी व्यवस्था नाही आहे सध्या. आणि काही लोकांचे मी स्टेटमेंट ऐकले की जे भारत सरकारकडे जे सोनं पडलेले त्यांनी काहींनी असं सांगितलं का ते वापरू आत्ता 1 वर्षासाठी, नंतर खरेदी करू. पण जे सरकारकडे जे सोनं पडलेलं असतं त्याचं रूपांतर करन्सीमध्ये केलेलं असतं, त्यामुळे तेही सोनं वापरू शकत नाही आणि ह्याला दुसरा पर्याय बी नाही. तर त्यामुळे आत्ता ज्या परिस्थितीमध्ये जे म्हणजे कमी वापर करणे, शक्यतो जिथे टाळता येईल सोने खरेदी ही टाळायला पाहिजे आणि हाच पर्याय. याच्याशिवाय त्याला दुसरा पर्याय काहीच नाही. वैजापूर तालुक्यामध्ये सरासरी काय टर्नओव्हर असेल तुमच्या व्यवसायाचा?
आणि किती दुकानदार आहेत असं याचा काही आता अंदाज? बघा वैजापूर तालुक्यामध्ये म्हणजे वैजापूर आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 दुकानं आहेत आणि 30 ते 35 दुकाने समजा तरी कमीत कमी समजा महिन्यामध्ये तरी 2-3 करोड रुपये 2-3 करोड रुपये तर आरामशीर वैजापूरमध्ये व्यवहार होत असतील सर्व व्यापाऱ्यांचे मिळून लोकांचा असा महिन्याला. सुद्धा गैरसमज झालेला आहे का 1 वर्ष सोने खरेदी करू नका म्हणजे पुढच्या वर्षी त्याचे भाव एकदम कमी होतील, हे खरं आहे का? नाही 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 त्या भावाशी आणि ह्या म्हणजे आत्ता जी परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती म्हणजे भावाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. मोदीजींनी जे स्टेटमेंट दिलेले ते देश हितासाठी दिलेले. आत्ता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपल्याला परकीय चलन जे आहे, समजा हे जास्तीत जास्त आपल्याकडे राहायला पाहिजे त्या उद्देशाने सांगितलेले. त्यांचा म्हणण्याचा अर्थ तेजी मंदीशी बिलकुल नाही.